शुभं करोति। एवढी आजारी आहे तर मग घरातले सगळे एवढे आनंदात का, मजेत का? त्यांना वाईट नाही वाटत? रडू नाही येत? येत, पण ते रडत नाहीत, स्वतःला आवडतात. पण का? किमयाताईला वाईट वाटू नये म्हणून आणि अण्णांना किमयाताईच्या आजारपणाबद्दल कळू नये म्हणून. असू नका, दादा आवर्तन करतोय ना. पण का? आपण आरत्या म्हणतो, वेगवेगळ्या म्हणतो ना, एकच पुन्हा पुन्हा नाही म्हणत. मग अथर्व शीर्ष का पुन्हा पुन्हा म्हणायचं? अरे आवर्तन केलं ना की बाप्पा खुश होतो आणि मग आपल्याला हवं ते देतो. खरंच असं होतं? प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिंगाक्ष. किती गोड आणि निरागस आहेत दोघं. मला माहितीये तुम्ही हे स्तोत्र माझ्यासाठी म्हणताय, माझ्यासाठी प्रार्थना करताय. पट्टी कसली गिरीश? कुठे गेला होतास? सणाच्या दिवशी ब्लड डोनेशन वगैरे केलंस की काय? ऑफिसचं रुटीन चेकअप. तू खरं सांगतोयस ना? प्राची, मी खोटं का बोलेन? दारा आड उभं राहून ऐकण्याची काही गरज नाहीये शशांक. काही प्रायव्हेट बोलत नाही होता मी, आत आलास तरी चालेल. नाही मी जातोच आहे, मला पण बाहेर जायचंय. का? झुमरेंनी तुला सुद्धा रुटीन चेकअप करायला सांगितलंय का? अष्टभ्यो ब्राह्मणो तस्य लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारद पुराणे संकटनाशनम श्री महागणपती स्तोत्रम संपूर्णम. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुर्कामार्थ सिद्धये. हा बोलतोय. हो माहिती आहे, पण मी तयार आहे. आता रिस्क तर आहे, कामच असं आहे म्हटल्यावर ठीक आहे, पण काही हरकत नाही. हो मी भेटतो तुम्हाला नंतर. ओके. यावेळी मी तुला लप्पालप्पी करून काहीही करू देणार नाही. मी केल्यावर सांगेन ना तुला. केल्यावर नाही, आधी आत्ता. विवेक, तू जे काय करतोयस त्यात कुठल्या प्रकारची रिस्क वगैरे नाहीये ना? रिस्क नाही. रिस्क कसली? मग तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन कसलं आहे? टेन्शन? कसला टेन्शन? अरे डोंट वरी, टेन्शन नहीं लेने का. आपण किमयासारखे नाही आहोत शशू. आपण ना खूप क्षुल्लक आणि क्षुद्र आहोत. पण देवाने एक गोष्ट मात्र सारखी ठेवली आहे आमच्यात, आमचा ब्लड ग्रुप. तिला जेव्हा ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असेल ना, तेव्हा मी असेल तिच्या बरोबर. तिला हवं तेवढं सगळं रक्त देईन मी. आम्ही बघू काय. शशू, मी माघार घेणार नाहीये आणि कुणाचंच ऐकणार नाहीये मी या बाबतीत. देव तशी वेळ येऊ देणार नाही श्रेया, आणि आली तरी डॉक्टर काका तुझं ऐकणार नाही. का? तुम्ही जे करताय ते डॉक्टर काकांना विचारून करताय? तुझ्यामुळे माझ्या गालावर बसलेली थप्पड विसरले नाहीये मी, आणि कधीही विसरू शकत नाही. पण मी जे जे केलं त्याचा तुला फायदाच झालाय आजपर्यंत. फासे मी टाकले, पण पटावर सोंगटी तुझी पुढे गेली. आता मी मुद्दाम काहीच करणार नाही, फक्त संधीची वाट बघणार. आणि ती संधी स्वतःहून माझ्याकडे चालत येईल, खात्री आहे मला. फक्त यावेळी मी फासे नाही टाकणार, फास टाकणार आहे. एकदाच, शेवटचा. शुभं करोति.